परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणी मधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ गीता याच्यामधील अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग भाग 2 यावर गुरुदेव आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। आजच्या भागात गुरुदेव सांगतायत की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला गीतेचा कुठला ना कुठला अध्याय चालू असतो। एक ज्ञानी हे ओळखतो की आपण कुठल्या अध्यायात जगत आहेत। तर गुरुदेव सांगतायत की थोडं पुढे पुढे चला। पहिला जो योग आहे ना, विषाद योग, विषाद योग मध्ये काय झालं अर्जुनला? अर्जुन भ्रमित होऊन गेला, परेशान होऊन गेला, दुःखी होऊन गेला। तर गुरुदेव सांगतायत की थोडस समोर या। विषाद योगामध्ये जर जीवनभर तुम्ही अडकून बसलात ना, तर या परम सत्तेच्या जवळ तुम्ही कसं बरं जाणार, हे सांगतायत गुरुदेव। स्पष्ट सांगतायत इथं सगळ्या शास्त्रामध्ये, सगळ्या गुरूंनी, विद्वान लोकांनी वेदांचा सार जर बघितला ना, तर वेदाच्या सार मध्ये हेच सांगितलेले की ज्ञान हेच माणसाला आनंदी बनवू शकते आणि दुःखाचं मूळ कारण जर काही असेल तर ते अज्ञान आहे। एकाच वाक्यात ज्ञानाचं केवढं मोठं रहस्य भांडार खोलून टाकलं। आणि अशाच अज्ञानाच्या स्थितीमध्ये विषाद योग मध्ये राहिला काही काळ अर्जुन। पण अर्जुन एक सच्चा भक्त होता, प्रश्न विचारायचा, गुरुवरती श्रद्धा होती। आणि मग जसं जसं श्रीकृष्ण ज्ञान देतायत तसं तसं अर्जुन ज्ञानी होतोय, हे इथं सांगतायत। पुढे सांगतायत की सांख्य योग मध्ये की हे जे तेज आहे, हे जे बल आहे, ही जी शक्ती आहे, हे दुसरं तिसरं कोणी नाहीये अर्जुना। ती शक्ती म्हणजेच मी आहे, हे इथं सांगतायत। दुसरे अध्याय सांख्य योग मध्ये पण अर्जुनाला फार जास्त गोष्टी नाही समजल्या। तो बुद्धू माणसासारखं विचारतच राहिला की हे कसं श्रीकृष्ण, हे कसं श्रीकृष्ण, जसं आपण विचारत असतो। एवढं सुदर्शन क्रिया दिली, सहज समाधी ध्यान दिलं, सगळे कोर्सेस दिले, ऍडव्हान्स कोर्स दिले, तरी आपण वेड्यासारखं गुरुजींना विचारतच असतो, गुरुजी असं कसं हे? आणि बरं झालं ते अर्जुनाने अज्ञानी माणसासारखं विचारलं, म्हणून 18 अध्याय घेतले श्रीकृष्णाने। अच्छा, याचं उलट पण सत्य आहे। ईश्वर परम सत्तेला सगळं माहीतच असतं आणि म्हणून श्रीकृष्णाने हे अशा प्रकारची गीता डिझाईन केलेली आहे की त्याला माहितीच आहे कुठलंही युग असो, ढ व्यक्ती, मूर्ख व्यक्ती समाजात राहणारच। त्याच्यामुळे त्याने एकेका स्टेप वाईज 18 अध्याय पूर्ण केले की बाबा 18व्या अध्यायापर्यंत याच्या डोक्यात प्रकाश पडू दे, त्याला काहीतरी ज्ञान होऊ दे। हा उद्देश आहे गीतेच्या मागचा। अशीच काहीची स्थिती होती अर्जुनाची सुद्धा। आणि सांख्य योग मध्ये सुद्धा त्याला जास्त ज्ञान प्राप्त नाही झालं, म्हणून पुढे मग सायन्सच्या दृष्टिकोनातून ज्ञान विज्ञान योग हेच आहे की विज्ञान आहे, याच्यामध्ये सगळं सायन्स आहे। आपण बघतो बघा समाजामध्ये काही मूर्खच म्हणावं लागेल त्यांना, मूर्ख लोक हे म्हणतात नेहमी अध्यात्म आलं मध्ये की नाही नाही हे विज्ञानाच्या दृष्टीनं बरोबर आहे का हो, हे विज्ञानाने याला सिद्ध केलंय का? तर
तशा विचारणाऱ्या अज्ञानी माणसानं सुद्धा हा ज्ञान विज्ञान योग गीतेतला वाचला नाही म्हणून तसे वेड्यासारखे प्रश्न विचारत असतो. यामध्ये हेच सांगितलंय सगळं. आणि मग पुढे सांगतात की या संसारामध्ये आपल्या जीवनामध्ये ना विविधतेनं भरलेलं हे आपलं संसार आहे, आपलं जीवन आहे, हे सांगतात. आणि पुढे स्पष्ट सांगतात पुढच्या श्लोकामध्ये की काही लोक, विरलेही लोक, काही लोक फक्त या मार्गावर येतात आणि प्रयत्न करतात. आणि जे काही लोक प्रयत्न करतात ना त्याच्यातली तुरळक लोक मला ओळखतात. सगळ्यांसाठी नाहीये हे अर्जुना. आणि ते तुरळक जे आहेत ना, शिल्लक कमी लोक जे आहेत ना, त्याच्यामध्ये तू आहेस अर्जुन, हे सांगतायत श्रीकृष्ण इथं. इथे एक परत अप्रतिम असं ज्ञान आहे या श्लोकामध्ये. जसं पराप्रकृती आणि अपराप्रकृती हे सांगतात. अपराप्रकृती काय? जे आपल्या डोळ्यांनी दिसते ते अपराप्रकृती. शरीर दिसते, सगळे इंद्रिय दिसतात, याला काय म्हणतात? अपराप्रकृती. तर हे थोडं कमी श्रेष्ठ सांगितलेलं आहे. अच्छा, जे दिसत नाही, जिवंत माणूस दिसतो की नाही समोर? माणूस दिसतो आणि ते माणसामधला जीव दिसतो का? त्याचा जीव गेला तरी दिसत नाही. बऱ्याच वेळा जीव निघून जातो, कळतच नाही त्याचा जीव गेलाय की नाही. माहितीये का? डॉक्टरकडे जावं लागतं की डॉक्टर हे जिवंत की मेलाय. आणि तुम्हाला सांगतो, जिवंत की मेला हे समजण्यासाठी खूप हुशार डॉक्टर लागतो. तुम्ही साधारण डॉक्टरकडे गेले ना, तो सांगत नाही. सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागतं, ते मोठे डॉक्टर अनाउन्स करतात की हा मेला आता. अहो दिसत नाही ना. चेतना जी आहे, जीव जे आहे तो दिसत नसतो. त्यालाच म्हणलेलं आहे पराप्रकृती. तर या अपराप्रकृतीपेक्षा ही पराप्रकृती खूप श्रेष्ठ आहे, हे सांगतायत या श्लोकामध्ये. आणि मग ही जी पराप्रकृती आहे ना, म्हणजे कुठली आहे पराप्रकृती? तर ती आहे सौंदर्य, शक्ती, जी तपस्या, जी सुंदरता, जे बल, हे जे सगळं शक्तिमान दिसतंय ना, हे जे दिसत नाही लोकांना, तेच मी आहे अर्जुना. ती पराप्रकृती म्हणजे मी आहे, हे तू समजून घे, हे या श्लोकामध्ये सांगतायत. इथे गर्भित अर्थ आहे बघा. जे इंद्रियांपासून आपल्याला ज्ञान होतं ना, ते फार छोटं ज्ञान असतं. ते कमी दर्जाचं ज्ञान असतं. जे दिसतं, मराठी भाषा एवढी सुंदर आहे ना पहा. मराठी भाषेत आधीच सांगितलं बघा, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जे आपल्या डोळ्याला दिसतं, इंद्रियांना दिसतं, ते सत्य नाहीये हे सांगतायत. त्याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान कशाने होतं? बुद्धिगत ज्ञान म्हणतात त्याला. तर हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ ज्ञान बुद्धिगत ज्ञान, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान अतीतच ज्ञान. ते ज्ञान मी आहे अर्जुना, हे सांगता येतं इथं. जे द्रव्य आहे त्या द्रव्यातलं द्रव्यत्व मी आहे. एखादी कुठलीही वस्तू असली ना, त्या वस्तूमध्ये एक गुण असतो बघा. जसं रातराणीचं फुल घेतलं, रातराणीच्या फुलामध्ये नुसत्या काही नाहीये. त्या रातराणीच्या फुलामध्ये काय? सुगंध आहे. त्या सुगंधामुळं त्या फुलाला किंमत आहे. नाहीतर झेंडूचं पण फुल आहे, पण तेवढं व्हॅल्युएबल आहे का गुलाबा इतकं? गुलाबाच्याच फुलाला काय? दिसतं पण चांगलं आणि सुवास पण आहे. तर त्याच्यामधली जी क्वालिटी असते ना, ती क्वालिटी, ते जे गुण आहे, तेच मी आहे अर्जुना, हे सांगताय तिथं. आणि हे जे
ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड सगळं ज्याच्या ते जे आकाश आहे, ते आकाश म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाहीये, तर मीच आहे. पुढच्या श्लोकमध्ये एका खूप मोठ्या रहस्य गूढ आपल्याला सांगतायत बघा. अतिशय सुरेख आहे हे. थोडस जागृत राहून समजून घ्या. फार अवघड नाहीये. तुमचं लक्ष इकडे तिकडे असेल ना, तर मग नाही कळणार. पुढे सांगतायत की ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती, हे निसर्ग, हे संसार, ही सृष्टी कशापासून बनलेली आहे? 3 गुणांपासून बनलेली आहे. एक सत्वगुण, एक रजोगुण आणि एक तमोगुण. या तिन्ही गुण पासून संसार बनलेला आहे. म्हणजे हे तिन्ही गुण ईश्वरामध्ये उपस्थित आहेत हे सांगतात. आणि आपण काय म्हणतो दरवेळेस? ईश्वर कसा आहे? सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे. म्हणजे प्रत्येक वेळी, प्रत्येक कणामध्ये ईश्वर उपलब्ध आहे, ईश्वर आहे, हे आपण ऐकतोय नेहमी. अच्छा, मग काही लोक म्हणतात की सगळीकडे ईश्वर आहे, म्हणजे सगळीकडे ईश्वर आहे याचा अर्थ काय? दुसरं कोणी नाहीये, फक्त ईश्वरच आहे. मग काही लोक असा प्रश्न विचारतात बघा. या प्रश्नाचं उत्तर अनंत काळ, अनंत पिढ्या लोक झटले, त्यांना समजलंच नाही की गीतेत लिहून ठेवलंय. आपण नशीबवान आहेत की गुरुदेव एवढं सोपं करून सांगतायत आपल्याला. मग काही अज्ञानी लोक काय विचारतात बघा, अरे बाबा सगळीकडे जर ईश्वर आहे, तर मग राक्षस कुठं आहे? शैतान कुठं आहे? शैतान राक्षस तर असतोच असतो, आपल्याला रोज दिसतात, घरी, ऑफिसमध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये, सगळीकडे दिसतात की नाही? त्यांच्यापासून तर परेशान आहेत आपण. म्हणजे शैतान तर नक्कीच आहे. अच्छा, शैतान जर आहे याचा अर्थ काय होतो? मग ईश्वर सर्वव्यापी नाहीये. म्हणजे असं म्हणावं लागेल, ईश्वर सगळीकडे आहे, फक्त शैतानची जागा सोडून. असं जर म्हणलं तर मग हा सिद्धांत गलत होतोय की ईश्वर सर्वव्यापी आहे, हे तर म्हणता येणार नाही आपल्याला. तर हे कसं बाबा? या श्लोकामध्ये ना याचं उत्तर देत आहेत श्रीकृष्ण. ते काय म्हणतायत की जसं शैतानाची, राक्षसाची जी भूमिका आहे ना, त्यांचं जे अस्तित्व आहे ना, ते परमनंट नाहीये हे सांगतायत. जसं मृगजळ बघतो आपण, उन्हाळ्यामध्ये दिसतो बघा, गाडीमध्ये चाललोय तर मृग सारखं, म्हणजे काय, असं लांब पाण्यासारखं दिसतच असतं ते नुसतं. तुम्ही कितीही त्याच्या जवळ गेलात ते तितकंच लांब दिसतं. आजपर्यंत जगामधला एकही माणूस असा नाहीये की मी पळत पळत गेलो आणि मृगजळाला पकडलं. शक्य नाहीये. तो जितका पुढे जाणार ते मृगजळ काय करणार? दूर जाणार. तसं आहे या राक्षसाचं. हे फक्त राक्षस दिसतो, असतो नाही. राक्षसाचं अस्तित्व शून्य आहे हे सांगतायत. अच्छा, याचं एक दुसरं सुंदर उदाहरण देतायत. जसं प्रकाश, प्रकाशचं अस्तित्व परमनंट आहे, आणि जर का प्रकाश नसेल तर अंधाराचं असतं. म्हणजे अंधाराचं अस्तित्व आहे का? नाहीये. अस्तित्व खरं कोणाची आहे? सत्ता कोणाची आहे? ताकद कोणाची आहे? प्रकाशाची आहे. अंधाराचं काय? जर प्रकाश नसेल तर अंधार दिसतो. अहो, ते ऑफिसमध्ये मेन साहेब असतात की नाही, मेन बॉस. मेन बॉस जर रजेवर गेला ना, तर ते खालच्या पोस्टवाला माणूस त्याच्या खुर्चीवर येऊन बसतो, आणि मेन बॉस आल्याबरोबर तो तटकन उठतो आणि बाहेर जातो. म्हणजे खालच्या माणसाचं महत्व कधी आहे? फक्त साहेब नसताना. जर का साहेब आले तर त्याला बाहेर जावं लागतं की नाही? सेम टू सेम हे सांगतायत बघा. आपल्याकडं
ज्ञान जर असेल ना, तर अज्ञानाचं अस्तित्वच असू शकत नाही. जसंही ज्ञान आलं, की अज्ञान पळून जाणार. म्हणून सांगतायत अज्ञानाला हटवण्यासाठी काही करायचं नाही आपल्याला. जसंही आपण ज्ञानी झालो ना, अज्ञान सगळं अंधकार ऑटोमॅटिक मिटून जाणार. अच्छा, जी सावली दिसते की नाही, हे खूप अजून एक सोपं उदाहरण देतात. आपली सावली दिसते. अच्छा, सावली कधी दिसते आपल्याला? आपल्याला सावली कधी दिसते? ज्यावेळेस एका साइडने सूर्य असेल, प्रकाश असेल, बल्ब असेल, तरच सावली दिसते. आपल्या मागे जर लाईट असेल ना, आता हे सेशन झाले की प्रयोग करून बघा. रूममध्ये जा, बल्ब मागे असू द्या आणि समोर उभा टाका. मग तुम्हाला काय दिसेल? सावली दिसेल. आणि बल्ब बंद करा बरं, मग दिसते का सावली? म्हणजे काय होतंय? प्रकाश असेल तरच सावली असते. प्रकाश नसेल तर सावली दिसतच नाही. म्हणून प्रकाशाचंच एक रूप आहे सावली. तसंच सांगतायत, की सत्व, रजो गुण, तमो गुण माझ्यातच आहे. पण तू जर माझ्याकडे डोळेकडून नाही बघितलास ना, तर तुला जीवनात अंधकार दिसणार. तू ज्ञानाकडे जर नाही बघितलं ना, तर अंधकार दिसणार. हे सांगतायत, की माझं मूळ जे आहे, मी माझ्यापासून सावली उत्पन्न झालेली आहे, पण मी म्हणजे सावली नाहीये, हे सांगतायत. तसंच सरळ साधं हे समजून घ्यायचं आहे, की ईश्वर सर्वव्यापी आहे. तिन्हीही गुण त्याच्यामध्ये आहेत. पण जर का तू माझ्याकडे लक्ष नाही दिलं, तर तुला काय दिसेल? प्रकाश दिसणार नाही, तुला अंधकार दिसेल. हे सांगतायत इथं. म्हणून सांगतायत, की या तिन्हीही स्थिती जशी रजोगुण, तमोगुण किंवा जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था, ही तिन्हीही अवस्था तुझ्यात उपलब्ध आहेत. पण सद्गुरूंच्या कृपेमुळं जेव्हा तू प्रकाशाकडे बघायला लागशील ना, तेव्हा अंधकार, अज्ञान हे दूर पळून जाईल आणि तुझं जीवन कसं बनेल? आनंदी आणि प्रसन्नतेने भरून जाईल तुझं जीवन. हे सांगतायत. पुढे सांगतायत, की जे दिसतंय तो भाग खूप कमी आहे. जे दिसत नाही ते हजारो गुणा मोठं आहे. तसं हे पृथ्वी, हे सूर्य, चंद्र गोल कशामुळे आहेत? कारण याच्या आजूबाजूला प्रचंड मोठी शक्ती आहे आणि या शक्तीच्या कारणामुळं आपल्याला असं सगळं गोल दिसतंय. तर हे जे दिसत नाहीये ना, तीच पराप्रकृती म्हणजे माझं रूप आहे. हेच मोठं आहे. जसं उदाहरण देतायत बघा, आपण एक बॅग उचलतो. आपण बॅग उचलतो म्हणजे काय? बॅगेपेक्षा आपण खूप मोठे आहेत म्हणून उचलतो. जसं टोपी घालतो डोक्यावरती. तर टोपीपेक्षा आपलं डोकं मोठं आहे म्हणून टोपी आपण आपल्या डोक्यावर घालू शकतो, नाहीतर घालूच शकलो नसतो आपण. म्हणून ज्यानं सगळं हे धारण केलेलं आहे ना सृष्टी, हे सगळं ब्रह्मांड हे जे दिसतंय, हे ज्यानं तयार केलंय ना, ते या सृष्टीपेक्षा खूप मोठं आहे. म्हणून सांगतायत, की पराप्रकृती ही अफाट आहे आणि जे अफाट आहे ना, तेच मी आहे अर्जुना. आणि हे जे प्रगाढ ज्ञान आहे, सुंदर ज्ञान आहे, हे मी तुला देणारच, कारण तू माझा प्रिय शिष्य आहेस. हे पण पुढे सांगतायत. आणि मग पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतायत, की हे ज्ञान सगळं तू समजू शकतोस. कारण ज्ञानी माणूस हे समजतो, की कुणाला किती ज्ञान द्यायचंय आणि म्हणूनच हे सगळं ज्ञान ना अर्जुना मी तुला देत आहे. हे सांगतायत. बाकीचा भाग आपण उद्या बघूयात. काही क्षण